हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल. तर आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर 2 कॉमर्स यामध्ये कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजेच आपण काय करणार आहोत, आज घर मालमत्तेवरील करपात्र उत्पन्न जे आहे त्याची गणना कशी करतो ते पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण सॅलरीजचं गणना कशी होते त्यावरती आपण पाहिलं होतं, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पाहिले होते. आजच्या सेशनमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी याच्यामध्ये कशी गणना होते, याच्यामध्ये जो इन्कम आहे हाऊस प्रॉपर्टीमधून जो इन्कम मिळतो, रेंट असेल वगैरे वगैरे सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये एक्झाम्पल सोबत पाहणार आहोत, म्हणजे ते कसं कॅल्क्युलेट करायचं. ऑलराईट. तर सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्याआधी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत असाल, जर तुम्हाला सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करायचे असेल चांगल्या मार्कांनी, तर त्यासाठी पेपर टू कम्प्लीट कोर्स फॉर कॉमर्स यामध्ये तुमच्या प्रिपरेशनला एक बूस्टअप मिळणार आहे, एक चालना मिळणार आहे. कारण यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. लाईव्ह लेक्चर्समध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि त्यासोबतच तुमचे डाऊट सुद्धा लाईव्ह क्लिअर होणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे कम्प्लीट सिलेबस नोट्स, जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्यामुळे भाषेचा काही यामध्ये एक विषय नाही. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचे 10 युनिट जे आहेत त्यावरती तुमची फुल प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यासोबतच PYQs विथ एक्सप्लेनेशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत तुमच्या युनिटवरती विचारलेले, तुमच्या सब्जेक्टवरती विचारलेले, ते तुम्हाला मिळणार आहेत एक्सप्लेनेशन सोबत. मॅरेथॉन्स असणार आहेत, म्हणजेच या मॅरेथॉनमध्ये तुमच्या 10व्या, तुमच्या 9व्या, म्हणजे प्रत्येक युनिटवरती तुमचे मॅरेथॉन्स MCQs असणार आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. 4000 MCQ प्रॅक्टिस जर तुम्ही कराल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न घाबरवू शकणार नाही, तुम्हाला क्वालिफाय करण्यापासून अडवू शकणार नाही. त्यासोबतच कम्प्लीट पेपर 1 कोर्स जो आहे तो फ्री मिळणार आहे. म्हणजेच पेपर 2 जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला पेपर 1 त्यासोबत फ्री मिळणार आहे. म्हणजे तुमचं पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी या एक्झामिनेशन मध्ये होऊन जाईल. फीस त्याची आहे 12,000, बट जर तुम्ही आत्ता जर लगेचच जॉईन कराल तर त्यामध्ये डिस्काउंट मिळेल तुम्हाला. 8,000 मध्ये पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही मिळणार आहे. लगेचच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, हा कोर्स जॉईन करू शकता. जर जमत नसेल तर एक काम करा, अँड्रॉइड फोन उचला, त्यावरती प्ले स्टोअरवरती जा. प्ले स्टोअरवरती सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. आपला लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन अशा प्रकारे दिसेल, है ना. ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला जायचं स्टोअर सेक्शनमध्ये. स्टोअर सेक्शनमध्ये इथे तुम्हाला सर्च करायचं आहे MH सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे. हा कोर्स तुम्हाला तिथे दिसून जाईल. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला एक कंटेंट म्हणून तिथे ऑप्शन दिसेल. कंटेंटमध्ये जायचं आहे. कंटेंटमध्ये सर्व तुमच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मॉक टेस्ट, नोट्स, रेकॉर्डेड सेशन्स, लाईव्ह सेशन सुद्धा तुमचे तिथेच होतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. तर अजिबातच वेट करू नका, फटाफट जॉईन करा. तुम्हाला डिस्काउंटमध्ये हा कोर्स मिळून जाणार आहे, पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही सुद्धा. आलं लक्षात? चला तर सुरू करूया सेशनला. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, घर मालमत्तेवरील कर पात्र उत्पन्न. बघा, घर मालमत्तेवरील जे उत्पन्न आहे हे त्या व्यक्तीला मिळते जेव्हा तो एखाद्या मालमत्तेचा मालक असतो आणि भाडे उत्पन्न मिळवतो, बरोबर. किंवा जेव्हा ती मालमत्ता भाड्याने दिली जाऊ शकली असती, काल्पनिक भाडे. ठीक आहे. या कंडिशन मध्ये किंवा या सिच्युएशन मध्ये जे आपल्याला उत्पन्न मिळतं, या माध्यमातून जेव्हा आपल्याला उत्पन्न मिळतं, ते उत्पन्न आपल्याला करपात्र आहे असं म्हटलं जातं. या शीर्षकांतर्गत करपात्र उत्पन्नाची गणना करताना, म्हणजेच त्याची कॅल्क्युलेशन करताना, एकूण वार्षिक मूल्य म्हणजेच ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, ठीक आहे, GAV त्याला शॉर्ट मध्ये म्हणतात. आता पुढे कॅल्क्युलेशन करताना जर तुमच्या समोर GAV आला तर त्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एकूण वार्षिक मूल्य म्हणजेच ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ठरवणे, महापालिकेच्या करांची कपात करणे, ठीक आहे, त्यानंतर आणि मानक कपाती म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन लागू करणे आवश्यक असतं. ठीक आहे. म्युनिसिपल कॉस्ट, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, स्टँडर्ड डिडक्शन्स, या सर्व गोष्टी आपल्याला पाहणं यामध्ये गरजेचं आहे.
त्याशिवाय आपण काही करू शकत नाही. ठीक आहे. आता पुढे एक स्लाइड जी ओपन करेन तिथे तुम्हाला क्लिअर होईल. बघा सोपे सोपे टर्म्स आहेत. ठीक आहे. ह्याचे जे वर्ड्स आहेत, त्याचे जे टर्म्स आहेत, त्या टर्म्सला तर आपण इंग्लिशमध्येच बोलतो, त्यामुळे इंग्लिशमध्ये घेतलेलं आहे. जसं की GAV, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, आपलं वार्षिक मूल्य जे आहे. ठीक आहे. ते काढताना GAV काढताना आपल्याला काय करावं लागतं? एक्सपेक्टेड रेंट, ॲक्चुअल रेंट. ठीक आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा GAV इज हायर ऑफ एक्सपेक्टेड रेंट अँड ॲक्चुअल रेंट. समजते? GAV जे असतं ते आपल्याला एक्सपेक्टेड रेंट जो आहे आणि ॲक्चुअल रेंट जो आहे त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक्सपेक्टेड रेंटमध्ये काय असतं बघा, हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंटल व्हॅल्यू, लिमिटेड टू स्टँडर्ड रेंट. समजते? एक्सपेक्टेड रेंट जो आहे तो स्टँडर्ड रेंटपेक्षा कमी असला पाहिजे. ठीक आहे. आणि म्युनिसिपल व्हॅल्यू आणि रेंटल व्हॅल्यू, फेअर रेंट व्हॅल्यू जो असतो त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. समजते का? म्हणजे मॅक्स आणि मिनिमम असं दोन्ही असलं पाहिजे. आता मॅक्सिमम कशात असलं पाहिजे? म्युनिसिपल व्हॅल्यूमध्ये आणि फेअर रेंट व्हॅल्यूमध्ये आपला तो मॅक्सिमम असला पाहिजे, हायर असला पाहिजे आणि स्टँडर्ड रेंटपेक्षा कमी असला पाहिजे. ठीक आहे. ॲक्चुअल रेंट जो आहे दॅट इज रेंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल. ठीक आहे. जो की रेंट मिळालेला आहे किंवा रिसिवेबल आहे, त्याला ॲक्चुअल रेंट आपण म्हणत असतो. आलं लक्षात? तर एक्सपेक्टेड रेंट, ॲक्चुअल रेंट हे आपल्याला काढावं लागतं आणि ते कशावरून निघतं? म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंट ह्याच्यावरून कळतं आपल्याला. ठीक आहे. मग त्यामधून जेव्हा आपण म्युनिसिपल टॅक्स जे पेड आहेत, ठीक आहे, ते जेव्हा सबस्ट्रॅक्ट करतो किंवा लेस करतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला काय मिळतं? त्याच्यातून लेस करायचं असतं. त्यानंतर पुढे आपल्याला NAV काढायचं असतं. बघा, सबस्ट्रॅक्ट प्रॉपर्टी टॅक्स और म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर ड्युरिंग द फायनान्शियल इयर. एकदा तुम्ही GAV जर काढला, ठीक आहे, GAV काढल्यानंतर त्यातून म्युनिसिपल टॅक्स टॅक्स जे आहे ते पेड केलेले ते सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिळतं NAV. NAV म्हणजे नेट अॅन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून आपण म्युनिसिपल टॅक्सेस पे केलेले जेव्हा लेस करतो आपल्याला मिळतं नॅशनल सॉरी, व्हॉट इज इट? नेट अॅन्युअल व्हॅल्यू, NAV त्याला म्हणतो आपण. आलं लक्षात? त्यामधून जेव्हा डिडक्शन्स आपण करतो अंडर सेक्शन 24 म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शन, इंटरेस्ट ऑन होम लोन, ठीक आहे, तेव्हा आपल्याला मिळतं टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? म्हणजेच बघा स्टँडर्ड डिडक्शनमध्ये 30% ऑफ NAV काढल्यानंतर त्याचा 30% भाग जो आहे तो असतो स्टँडर्ड डिडक्शन आणि इंटरेस्ट वगैरे जर आपल्याला असेल होम लोन वरती वगैरे इंटरेस्ट वगैरे असेल तर तो सुद्धा डिडक्ट होतो. बघा यामध्ये काय सांगितलंय? डिडक्शन ऑफ इंटरेस्ट पेड ऑन लोन टेकन फॉर परचेस, कन्स्ट्रक्शन, रिपेअर ऑर रिनोव्हेशन. तुम्ही रिनोव्हेशनसाठी म्हणा, रिपेअरिंगसाठी म्हणा, कन्स्ट्रक्शन करण्यासाठी म्हणा किंवा विकत घेण्यासाठी, ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं लोन काढलेलं असेल होम लोन, ठीक आहे, त्यावरती जर इंटरेस्ट पे करत असाल तर तो इंटरेस्टचा अमाऊंट डिडक्ट होतो. सॉरी, काय म्हणतात त्याला, एक्झेम्प्टेड आहे. ठीक आहे, म्हणजे डिडक्ट केला जातो त्यातून आणि त्यानंतर टोटल इन्कम जो आहे तो आपल्याला मिळतो. आता टोटल इन्कम म्हणजेच NAV मायनस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. आलं लक्षात? पहिल्यापासून परत एकदा सिक्वेन्सली सांगतो. सगळ्यात आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे GAV म्हणजे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. आलं लक्षात? ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आपल्याला केव्हा कळते? जेव्हा आपल्याला सम मध्ये एक्सपेक्टेड रेंट आणि ॲक्चुअल रेंट जो आहे तो काढता येईल तेव्हा. ठीक आहे. एक्सपेक्टेड रेंट जो आहे तो म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट व्हॅल्यू पेक्षा जास्त असला पाहिजे आणि स्टँडर्ड पेक्षा कमी असला पाहिजे. हे लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. इम्पॉर्टंट. एक्सपेक्टेड रेंट जो आहे तो म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट व्हॅल्यू यांच्यापेक्षा जास्त आणि स्टँडर्ड रेंटपेक्षा लिमिटेड असला पाहिजे. आलं लक्षात? त्यानंतर ॲक्चुअल रेंट जो आहे तो रेंट रिसिव्ड किंवा रिसिवेबल असतो. त्यामधून जेव्हा आपण म्युनिसिपल टॅक्सेस जे की पेड आहेत, जमा केलेले आहेत, ते डिडक्ट करतो, ते मायनस करतो, ते सबस्ट्रॅक्ट करतो, तेव्हा आपल्याला मिळतं NAV, नेट अॅन्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. आता नेट अॅन्युअल व्हॅल्यू म्हणजेच ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मायनस म्युनिसिपल टॅक्सेस इज इक्वल टू नेट अॅन्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. त्यातून जेव्हा आपण सेक्शन 24 च्या अंतर्गत डिडक्शन्स करतो, जसं की स्टँडर्ड डिडक्शन आणि इंटरेस्ट ऑन होम लोन, हे डिडक्ट केल्यानंतर आपल्याला मिळतं टॅक्सेबल इन्कम. मग आपल्याला मिळेल आपल्या हाऊस प्रॉपर्टी मधून मिळालेलं टोटल इन्कम जे की टॅक्सेबल आहे. ठीक आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला या गोष्टी कळालेल्या असतील. आता पुढे आपण बघूया की
काय म्हणतात एक्झाम्पल्स बघूया प्रत्येक. ठीक आहे, डीम्ड असेल किंवा ऍक्च्युअल असेल, सर्व गोष्टी. प्रत्येक प्रॉपर्टी, लेट आउट प्रॉपर्टी, डीम्ड ओनरशिप, ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. प्रॅक्टिकल तिन्हीचं बघणार आहोत. सर्वप्रथम आपण जे प्रॅक्टिकल बघणार आहोत ते बघणार आहोत लेट आउट प्रॉपर्टीचं. ठीक आहे, अशा प्रकारे डेटा आपल्याला दिलेला असतो. त्या डेटावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतं, टोटल टॅक्सेबल इन्कम काढायचं असतं. ठीक आहे, काय काय दिलेलं आहे? म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली आहे, फेअर रेंट दिलेला आहे, स्टँडर्ड दिलेला आहे, ऍक्च्युअल दिलेला आहे, म्युनिसिपल टॅक्स जे पेड केलेले आहेत ते दिले आहे, इंटरेस्ट ऑन होम लोन ते सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सर्वप्रथम काय काढायचं आहे? जीएव्ही काढायचं आहे. जीएव्ही कसला असा पाहिजे? एक्सपेक्टेड रेंट आणि ऍक्च्युअल रेंट ह्यामधून आपल्याला काढायचं आहे, बरोबर. आता एक्सपेक्टेड रेंट जो आहे है ना, तो म्युनिसिपल, बरोबर, आणि जो फेअर रेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त आणि स्टँडर्ड पेक्षा कमी असला पाहिजे. ठीक आहे, आता म्युनिसिपल किती आहे? 3,00,000. फेअर किती आहे? 3.5. आणि स्टँडर्ड किती आहे? 3,20,000. बरोबर ना. आता 3,50,000 हे काय आहे? फेअर रेंट आहे, परंतु स्टँडर्ड पेक्षा जास्त असला पाहिजे का? नाही. त्यामुळे आपण कुठलं घेणार? हायर कुठला आहे मग यामध्ये सगळ्यात जास्त? 3,20,000. त्यामुळे एक्सपेक्टेड आपण कुठला घेणार? 3,20,000. समजलं का? आय होप तुम्हाला समजलंच. मी परत एकदा सांगतो. या ठिकाणी एक्सपेक्टेड रेंट आपण जेव्हा घेतो त्यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागतं स्टँडर्ड, म्युनिसिपल आणि फेअर, ऍक्च्युअल, बरोबर. त्यामध्ये जो हायर आहे तो घ्यावा लागतो, बट स्टँडर्ड रेंट पेक्षा तो हायर नसला पाहिजे, कमी असला पाहिजे. आलं लक्षात? आता इथे जर 3,00,000, 3,10,000, ठीक आहे, इथे असतं आणि 3,20,000 जर असतं, ठीक आहे, तर आपण 3,10,000च घेतलं असतं. कारण का? आपल्याला स्टँडर्ड रेंट पेक्षा कमी घ्यायचं आहे, जास्त घ्यायचा नाही. 3,20,000 घेतलं, काय तुमचं एक्सपेक्टेड रेंट. ठीक आहे, त्यानंतर कम्पेअर एक्सपेक्टेड रेंट विथ ऍक्च्युअल रेंट, बरोबर. त्यामधला कुठला घ्यायचा? जो मॅक्झिमम आहे तो घ्यायचा. आता 3,20,000 आहे आपला, बरोबर ना. एक्सपेक्टेड रेंट आपण काढलेला आहे 3,20,000 आणि ऍक्च्युअल रेंट जो इथं दिलेला आहे, बरोबर ना, तो आहे 3,00,000. तर यामध्ये जास्त कुठला आहे? 3,20,000. आलं लक्षात? 3,20,000 आहे, बरोबर. तर कंपॅरिझन इथं काहीच नाही, इथेही सेम आहे, इथेही सेम आहे, त्यामुळे आपण 3,20,000 क्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू घेतलेलं आहे, बरोबर ना. 3,20,000 आपण काय केलेलं आहे? घेतलेलं आहे. ठीक आहे, हे आपलं मिळालं जीएव्ही, आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं आहे यामधून म्युनिसिपल टॅक्सेस पेड जे आहेत ते काय करायचे? मायनस करायचे आहेत, बरोबर ना. आता जीएव्ही आहे 3,20,000 आणि म्युनिसिपल टॅक्सेस या ठिकाणी बघा कुठे आहे? हा, या ठिकाणी 30,000, बरोबर ना. 30,000 यातून मायनस केले, 2,90,000 रुपये आपल्याला काय मिळाले? दिस इज व्हॉट? दिस इज एनएव्ही, नेट अॅन्युअल व्हॅल्यू. आता नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून स्टँडर्ड डिडक्शन्स आणि होम लोन हे जर कट केलं तर आपल्याला काय मिळणार? टॅक्सेबल इन्कम मिळणार. आता स्टँडर्ड डिडक्शन 30% असतं नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या. नेट अॅन्युअल व्हॅल्यू किती आहे? 2,90,000. त्याच्यात 30% काढलं तर 87,000 रुपये आपल्याला काय होतं? स्टँडर्ड डिडक्शन होऊन जातं. ठीक आहे, आणि इंटरेस्ट ऑन होम लोन तो तर दिलेलाच आहे आपल्याला 1,00,000 रुपये, तो पण दिलेला आहे 1,00,000 रुपये, बरोबर. हे दोन्ही आपल्याला मिळाले. ठीक आहे, की आपल्याला काय मिळून जातं? स्टँडर्ड डिडक्शन जर केले एनएव्ही मधून आपण जेव्हा 87,000 रुपये मायनस करू तेव्हा आपल्याला मिळतं, काय मिळतं? टॅक्सेबल इन्कम मिळतं. आलं लक्षात? बघा, 2,90,000 आपला एनएव्ही आहे आणि त्यामधून आता इथं दोन्ही एकत्र करा. ठीक आहे, 1,87,000 केले तरी चालेल. म्हणजे काय? स्टँडर्ड डिडक्शनचं टोटल हे 1,00,000 आणि हे 87,000. 1,87,000 जर मायनस केलं तर उरतात किती? 1,03,000. तर आपलं 1,03,000 टोटल टॅक्सेबल इन्कम होऊन जाईल. आलं लक्षात? सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे. समजलं का तुम्हाला? परत एकदा समजावून सांगतो. कसं आहे? जीएव्ही काढावं लागतं अगोदर. जीएव्ही मध्ये आपल्याला कसं काढायचं आहे, की पहिले एक्सपेक्टेड रेंट, ऍक्च्युअल रेंट आपल्याला माहिती पाहिजे. एक्सपेक्टेड रेंट आपण कसं काढणार, की म्युनिसिपल रेंट, ठीक आहे, म्युनिसिपल व्हॅल्यू, त्यानंतर फेअर रेंट आणि स्टँडर्ड यामधला जो मॅक्झिमम आहे, पण स्टँडर्ड रेंटपेक्षा तो कमी असला पाहिजे. ठीक आहे, 3,00,000, 3,50,000 आणि 3,20,000 आपलं काय आहे? तिन्हीचा व्हॅल्यू आहे. त्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम जो आहे तो कुठला आहे? तो तर आहे आपला फेअर रेंटचा, बट तो स्टँडर्ड पेक्षा जास्त होत आहे, त्यामुळे स्टँडर्ड पेक्षा कमी घ्यायचं आपल्याला. स्टँडर्ड पेक्षा कमी असलेली सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू कुठली आहे? हायर व्हॅल्यू ती आहे 3,20,000, बरोबर. ती आपण घेतलेली आहे.
3,20,000. बरोबर. एकदा खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल ते. ठीक आहे. 3,20,000 आपण घेतलेली आहे. त्यानंतर याला कंपॅरिझन करायचं आहे. है ना. ऍक्च्युअल रेंट काढण्यासाठी ऍक्च्युअल रेंट आपल्याला दिलेला आहे 3,00,000 रुपये. बरोबर ना. मग 3,20,000 आणि 3,00,000 यामध्ये मॅक्झिमम कुठला आहे 3,20,000 तो आपण घेतलेला आहे. हे दोन्ही सिमिलर आहेत. ठीक आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला काही वेगळं घ्यायचं नाही. 3,20,000 आपला GAV असणार. आता आपल्याला काढायचं NAV. NAV कसं काढणार? GAV मायनस म्युनिसिपल टॅक्स जे की पेड आहेत. ठीक आहे. 3,20,000 GAV मायनस 30,000 जो की दिलेला आहे इथे तो मायनस केला 2,90,000 आपल्याला काय मिळाले NAV. नेट अॅन्युअल व्हॅल्यू. नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून स्टँडर्ड डिडक्शन जर आपण केले सेक्शन 24 च्या अंतर्गत तर आपल्याला मिळून जाईल टॅक्सेबल इन्कम. ठीक आहे. आता स्टँडर्ड डिडक्शन मध्ये पहिलं तर आपल्याला 30% काढावं लागतं NAVच्या. NAV आहे 2,90,000. 2,90,000च्या 30% काढलं तर 87,000 रुपये आपल्याला मिळतं स्टँडर्ड डिडक्शन. त्यानंतर इंटरेस्ट ऑन होम लोन असेल तर तो आपल्याला काय करायचं त्यात ऍड करायचंय. ठीक आहे. 1,00,000 रुपये दिलेलं आहे आपल्याला. टोटल डिडक्शन्स आहेत 1,87,000 रुपये. ठीक आहे. आपला NAV जो आहे तो आहे 2,90,000. त्यातून 1,87,000 मायनस केलं. ठीक आहे. तर आपल्याला मिळून जातं 1,03,000 रुपये. तर 1,03,000 रुपये आपला असेल टोटल टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? समजलं. आता सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे आहे सेकंड एक्झाम्पल. तो आहे सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीचा. त्यामध्ये डेटा दिलेला आहे फक्त म्युनिसिपल टॅक्सेस आणि इंटरेस्ट ऑन होम लोन. ठीक आहे. म्युनिसिपल टॅक्सेस पेड आणि इंटरेस्ट ऑन होम लोन एवढंच दिलेलं आहे. बरोबर. आता आपल्याला GAV साठी काय लागणार आहे? ठीक आहे. GAV फॉर सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी तो तर 0 असणार. ठीक आहे. कारण तो कसा असणार आहे लेट आउट प्रॉपर्टी नाहीये त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला ते बाकीचे जे गोष्टी आहेत म्युनिसिपल वगैरे ते तर आपल्याला मिळणार नाही. GAV मिळणार नाही. ठीक आहे. लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड. ठीक आहे. यामध्ये ऍप्लिकेबल नाही. बरोबर ना. कारण आपल्याला त्या सगळ्या डेटा यातून मिळणारच नाही. लेट आउट प्रॉपर्टी मध्ये मिळतो. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी मध्ये तो नसेल. डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 त्यामध्ये आपल्याला हे तर दिलेलं आहे. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन होम लोन दिलेला आहे 2,00,000 रुपये. ठीक आहे. इफ कन्स्ट्रक्शन कम्प्लिटेड विदिन 5 इयर्स असेल तर 2,00,000 रुपये त्याचं मॅक्झिमम डिडक्शन आहे. NAV काय आपला? NAV तर काहीच नाहीये. त्यामुळे 0 मायनस 2,00,000 इज इक्वल टू मायनस 2,00,000. बरोबर ना. हे एक्स्ट्रा आलेलं आहे. याचं काय कामाचं नाही तर. ठीक आहे. 0 मायनस 2,00,000 केलं तर आपल्याला ऑब्व्हियसली मायनस 2,00,000 मध्ये मिळणार आहे. तर तो लॉसच असणार आहे आपला. बरोबर ना. बरोबर. कारण लेट आउट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला डेटा मिळवण्यासाठी कंप्लीट झालेलं पाहिजे सगळं. त्यामुळे त्यानंतरच आपण त्याला काय सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीमध्ये कंप्लीट झालेलं पाहिजे त्याचं सगळं. तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. ठीक आहे. पुढचं आहे डीम्ड लेट आउट प्रॉपर्टी. ठीक आहे. डीम्ड लेट आउट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता यातून बघा GAV काढायचा अगोदर आपल्याला त्यासाठी आपल्याला म्युनिसिपल व्हॅल्यू फेअर स्टँडर्ड दिलेला आहे. म्युनिसिपल टॅक्स पेड आणि इंटरेस्ट ऑन होम लोन ते सुद्धा दिलेलं आहे. GAV काढायचं आहे त्यासाठी एक्सपेक्टेड रेंट लागेल आपल्याला. है ना. म्युनिसिपल दिलेला आहे. बरोबर. फेअर दिलेला आहे आणि स्टँडर्ड सुद्धा दिलेला आहे. बरोबर. मग यामध्ये आपला कुठला घेणार? 4,20,000 घेणार. 4,50,000 हे स्टँडर्ड पेक्षा जास्त होणार. त्यामुळे आपल्याला 4,20,000 ही मॅक्झिमम जी प्राइस आहे तीच घ्यावी लागणार. घेतलं. 4,20,000 घेतलं. त्यानंतर ऍक्च्युअल रेंट जो आहे तो यामध्ये डीम्ड काय म्हणतात त्याला रेंट ऍक्च्युअल रेंट जो आहे तो डीम्ड लेटआउट मध्ये नाही दिलेला. त्यामुळे आपण डायरेक्टली घेणार GAV किती? 4,20,000. ठीक आहे. त्यानंतर बघा म्युनिसिपल टॅक्सेस पेड दिलेले आहेत. 4,20,000 मधून 25 मायनस केले की आपल्याला मिळतो 3,95,000. ठीक आहे. 3,95,000 आलं लक्षात. किंवा ह्याला कन्सिडर करा. हे एक्स्ट्रा आलेलं आहे फुकटच इथं 3,95,000. ठीक आहे. डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 त्यामध्ये आपल्याला काय दिलंय? स्टँडर्ड डिडक्शन एकतर NAVच्या 30% काढायचे. आपल्याला NAV मिळालेला आहे 3,95,000. त्याच्या 30% काढलं तर आपल्याला काय मिळून जाईल? 1,18,500. बरोबर. 1,18,500 आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर इंटरेस्ट ऑन होम लोन. ठीक आहे. 1,50,000 रुपये आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. मग 1,50,000 प्लस 1,18,500 मिक्स केलं. ठीक आहे. तर 3,95,000 मधून तो मायनस करायचा आहे.
आपल्याला मिळेल 1,26,500 टोटल टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. पहिलं काय काढायचंय? आपल्याला GAV काढावं लागेल. ठीक आहे. त्यामधून आपल्याला म्युनिसिपल टॅक्सेस पेड केलेले काढावे लागतील. मग आपल्याला काय मिळेल? NAV मिळेल. ठीक आहे. NAV मधून आपल्याला डिडक्शन करायचे अंडर सेक्शन 24. ते काय काय आहेत? स्टँडर्ड डिडक्शन प्लस इंटरेस्ट. ठीक आहे. ते काढलं तर आपल्याला काय मिळून जाईल टोटल नंतर? टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? काय मिळून जाईल? टॅक्सेबल इन्कम मिळून जाईल. ठीक आहे. समजलं सर्वांना? तर आजच्या सेशनमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण गोष्ट शिकलेलो आहे. कॅल्क्युलेशन, टॅक्सेबल इन्कम कसं काढायचं त्याचं कॅल्क्युलेशन शिकलेलो आहे. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीसाठी. ठीक आहे. आता तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारलं तर खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला येऊन जाईल याची मला गॅरंटी आहे. ठीक आहे. तुम्हाला जर समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण परत एकदा याच्यावरती काही एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं समजून जाईल. ऑल राईट. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. सी यू इन द नेक्स्ट सेशन.